नमस्कार सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी यांना माझा नमस्कार. रिवाइज करा सर, रिवाइज. सॉरी माझ्याकडनं स्लाइड रिवाइज झाली. काय झालं? स्टार्ट पुन्हा रिपीट करा. सॉरी माझ्याकडनं चुकलं. ओके. नमस्कार सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी यांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा. माहे जानेवारी 2021च्या या शिक्षण परिषदेमध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत. कोविड-19च्या या महामारीच्या काळामध्ये मार्च 2020 पासून आपल्या शाळा बंद आहेत, पण शिक्षण मात्र सुरू आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये आपण ऑनलाईन, ऑफलाईन आणि विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून अजूनही आपल्या शाळा बंद आहेत, पण तरीही आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, वेगवेगळ्या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी आवश्यक बाबी समजून घेणार आहोत, त्याचं स्वरूप समजून घेणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने प्रकाशित केलेला आणि त्यांच्या वेबसाईटवर असलेला एक छान व्हिडिओ, ज्यातून आपल्याला चांगली प्रेरणा मिळेल, तो आपण आधी बघितलेला आहे. आता पुन्हा एकदा बघूया. व्हिडिओ दाखवला जातो आहे. शिकून खूप मोठं व्हायचंय, आई बाबांचं स्वप्न साकार करायचंय. शिष्यवृत्ती परीक्षा शालेय जीवनातील आमची पहिलीच स्पर्धा परीक्षा. शिक्षकांचं मनापासून शिकवणं आणि सोबतीलाही मार्गदर्शिका, यामुळे आम्हाला यशाचं आकाश गवसलं. आम्ही शिष्यवृत्ती धारक झालो. सगळे आता आमचं कौतुक करतायत. आज आम्ही यशस्वी आहोत. होय, आज आम्ही स्कॉलर आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेची धरुणी कास, साधू गुणवत्ता विकास. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत हा व्हिडिओ त्यांच्या वेबसाईटवर पण आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जरूर दाखवावा, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रेरणा मिळेल आणि त्यातून ते अभ्यासाला लागतील. आणि शिष्यवृत्ती धारक होणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी स्पर्धा परीक्षांची द्वारं खुली होतात. आणि म्हणून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जर यश मिळालं तर नक्कीच त्यांचे इतर सर्व संबोध या ठिकाणी चांगले होतात आणि पुढे जाऊन ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊ शकतात. सर्वप्रथम आपण या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची स्वरूप आणि त्यातील प्रश्नांची काठिण्य पातळी याविषयी समजून घेऊया. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 8वीच्या या शिष्यवृत्ती परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर या ठिकाणी असतात. त्या पेपर 1 मध्ये आपल्या समोर एक स्लाइड प्रेझेंट केली जाते. ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी यांच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा हे परीक्षेचं स्वरूप आहे. आपण नक्की त्याचा अभ्यास केला असेल. पेपर 1 मध्ये विषय प्रथम भाषा आणि गणित अशा 2 विषयांची परीक्षा घेतली जाते. पेपर 2 मध्ये तृतीय भाषा अर्थात इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी असा पेपर 2 असतो. त्यामध्ये प्रथम भाषेचे प्रश्न असतात 25, त्याला गुण असतात 50, अर्थात एका प्रश्नाला 2 गुण. आणि गणितामध्ये 50 प्रश्न असतात, त्याला 100 गुण असतात. आणि पेपर 1 साठी वेळ मिळतो 1 तास 30 मिनिटे, म्हणजेच 90 मिनिटांचा वेळ असतो. साधारण 75 प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 90 मिनिटांचा कालावधी दिला जातो. पेपर 2 मध्ये इंग्रजी म्हणजेच तृतीय भाषा जी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थर्ड लँग्वेज असते, त्यांची प्रश्नसंख्या असते 25 आणि त्याचे गुण असतात 50. बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रश्नसंख्या असते 50 आणि एकूण गुण असतात 100. असे पेपर 2 साठी एकूण 150 गुणांची परीक्षा घेतली जाते.
आणि एकूण 300 गुणांची परीक्षा या 2 पेपरच्या माध्यमातून घेतली जाते. या परीक्षेमध्ये महत्वाची बाब म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. सोपे प्रश्न 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. तर या प्रश्नांच्या काठिण्य पातळीनुसार विद्यार्थ्यांनी त्या घटकांचा आणि शिक्षकांनी सुद्धा त्या घटकांच्या स्वरूपानुसार विद्यार्थ्यांचा सराव घेणं गरजेचं आहे. आणि अत्यंत महत्वाचा बदल या ठिकाणी अधोरेखित करण्यात आला आहे तो म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना नोंदवणे बंधनकारक असेल. हा महत्वाचा बदल विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचावा हा एक महत्वाचा भाग म्हणून आपल्या समोर मांडला जातो आहे. या मार्गदर्शिकेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख दिलेला आहे, वेबसाईटवरही आहे. तर विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्न असे येतील याचाही सराव मुलांना दिला जावा. कारण बऱ्याच मुलांना एक अचूक पर्याय असतो आणि म्हणून ते एकच उत्तर नोंदवतात, पण त्या 4 पर्यायापैकी 2 अचूक पर्याय असतात आणि ते अचूक पर्याय नोंदवणं बंधनकारक असेल तर आणि तरच मुलांना त्या प्रश्नाचे गुण दिले जातील. हा एक महत्वाचा बदल शिक्षकांनी समजून घ्यावा आणि विद्यार्थ्यांनाही समजून द्यावा. यानंतर आपण पेपर 1 आणि पेपर 2 मधील घटक आणि उपघटक निहाय भारांश समजून घेऊया. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये पहिला विषय आहे मराठी म्हणजेच प्रथम भाषा. यामध्ये एकूण 4 घटक आपण आपल्या समोर दिसत आहेत. त्या 4 घटकामध्ये आकलन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण आणि चौथा घटक आहे इयत्ता 1ली ते 8वीच्या मराठी विषयांशी संबंधित सामान्य ज्ञान. या 4 घटकांमधील काही महत्वपूर्ण उपघटक जे आहेत आणि भारांश आपल्या समोर दिसतो आहे. पहिल्या घटकामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न. शिक्षक मित्रांनो, इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन आलं पाहिजे आणि समजपूर्वक वाचन जर आलं तर त्यांना उतारा व त्यावरील आधारित प्रश्न विद्यार्थी सहज त्याची उत्तरं देऊ शकतात. कविता व त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत परिच्छेद आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न या 4 उपघटकांवर साधारण 24% भारांश आहे. म्हणजेच या मराठी विषयासाठी महत्वपूर्ण घटक आहे आकलन आणि प्रत्येक याच्यामध्ये उतारा, कविता किंवा परिच्छेद आणि संवाद या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आकलनाचे परीक्षण केले जातं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी रोज किमान एक उतारा किंवा कविता किंवा संवाद याचं आकलन करावं आणि त्या संदर्भात सराव करावा. जर तो केला तर नक्कीच त्यांना या घटकाचे 24% भारांशाचे मार्क्स मिळतीलच. दुसरा घटक आहे शब्दसंपत्ती आणि या शब्दसंपत्तीमध्ये 8 उपघटक आपल्या समोर दिसत आहेत. त्याच्यामध्ये इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा शब्दसंपत्तीवर हा घटक आहे. त्यानुसार समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील, शुद्ध अशुद्ध शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, या सर्व उपघटकांवरती साधारणतः 24% भारांश असतो आणि त्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांचं वाचन, विद्यार्थ्यांचा सराव या शब्दसंपत्तीच्या घटकासंदर्भात आपल्याला घेता येईल. तिसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. या कार्यात्मक व्याकरण मध्ये सर्वात जास्त भारांश त्याच्यावरती आहे आणि तो आहे 44% आणि विद्यार्थ्यांना भाषा विकासामध्ये महत्वाचा भाग म्हणजे कार्यात्मक व्याकरण. त्या भाषेचं व्याकरण विद्यार्थ्यांना समजलं आहे की नाही याचं परीक्षण या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये केलं जातं आणि त्यामध्ये साधारणतः 13 उपघटक आहेत. त्या 13 उपघटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी विचारले जातात. ते 13 उपघटक आपल्या समोर आहेत. आपण त्यानुसार अध्ययन करत असाल त्याविषयीचे प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांनी सोडवायचे आणि त्याचा सराव करायचा आहे. चौथा आणि महत्वपूर्ण जो भाग आहे तो आहे घटक क्रमांक 4 म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी मध्ये विद्यार्थ्याने जे मराठी विषयाचं ज्ञान मिळवलेलं आहे त्या सामान्य ज्ञानावरती साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे या संदर्भामध्ये 8% भारांशाचे म्हणजे 8% प्रश्न विचारले जातात
आणि म्हणून इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या मराठी विषयाच्या ज्ञानावरती या ठिकाणी या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे मराठी विषयामध्ये जे 25 प्रश्न विचारले जातील त्यामध्ये साधारणतः 12 प्रश्न हे कार्यात्मक व्याकरणावर येणार आहेत. त्यामुळे कार्यात्मक व्याकरण, आकलन, शब्दसंपत्ती आणि सामान्य ज्ञान या चारही घटकांवरती आपण जर चांगला सराव केला तर नक्कीच आपल्याला भाषा विषयातील हे 25 प्रश्न सोडवायला विद्यार्थ्यांना सोपे जातील आणि त्यासाठी त्यांनी निश्चित चांगला सराव करावा. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये पेपर 1 मधील महत्वपूर्ण विषय आहे गणित. गणित विषयामध्ये एकूण 7 घटक अंतर्भूत आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे उपघटक आपल्या समोर दिसत आहेत. शिक्षक मित्रांना विनंती आहे की इयत्ता 8वीतील या 7 घटकांवरील शिष्यवृत्ती परीक्षेचं जे गणित आहे त्यामध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचं आतापर्यंत शिकलेलं जे गणित आहे त्यावर आधारित अनेक उपघटक या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत आणि इयत्ता 8वीतील या गणित विषयातील शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न हे खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक प्रश्न या ठिकाणी असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या घटकावरती संपादित केलेलं ज्ञान या ठिकाणी वापरावं लागतं आणि नक्कीच त्या ठिकाणी शिष्यवृत्तीचे प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतात. शिक्षक मित्र सुद्धा या सर्व शिष्यवृत्ती परीक्षेचा चांगला अभ्यास करतात आणि तेव्हाच ते विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने सुलभन करू शकतात असा आमचा अनुभव आहे. पहिल्या घटकामध्ये संख्याज्ञान. या संख्याज्ञानामध्ये साधारणतः 5 उपघटक आपल्या समोर दिसत आहेत. त्याचा भारांश आहे 6%. या संख्याज्ञानामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या या संख्यांचे जे संच आहेत त्यावर आधारित प्रश्न असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या माहीत असतात, परंतु परिमेय, अपरिमेय आणि वास्तव संख्यांवरती एखादा प्रश्न या उपघटकामध्ये विचारला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे की परिमेय संख्या आपण कशा पद्धतीने दाखवतो. त्यामध्ये अपूर्णांक असेल किंवा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यातला फरक आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगताना तशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. किंवा कोणती संख्या घ्या जी पूर्ण वर्ग संख्या नाहीये, तिचं जर वर्गमूळ असेल तर ते अपरिमेय संख्येमध्ये येतं. जसं वर्गमुळात 2 असेल किंवा वर्गमुळात 3 असेल, ह्या संख्या अपरिमेय संख्या असतात आणि सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा मिळून वास्तव संख्यांचा संच तयार होतो. यावर आधारित काही प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेला विचारले गेलेले आहेत. संख्याज्ञानावरील दुसरा जो उपघटक आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. या उपघटकामध्ये परिमेय संख्यांवरील क्रिया म्हणजेच अनेक प्रकारचे अपूर्णांकांवरील क्रिया असतील, कारण अपूर्णांक हा सुद्धा एक परिमेय संख्याचा भाग आहे. त्यामुळे या संख्याज्ञानांमध्ये 6% जो भारांश आहे त्याच्यामध्ये समविषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त आणि संख्या रेषा या 5 उपघटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी इयत्ता 6वी 7वी पर्यंत हा भाग अभ्यासलेला असतो आणि 8वी मध्ये त्याचा समावेश आहे. म्हणजेच आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावरच आधारित शिष्यवृत्तीची रचना केली असल्यामुळे त्याचा जर अभ्यास चांगला असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे गणितातील मूलभूत संबोध विकसित असतील तर शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न विद्यार्थी सहज सोडवू शकतात. दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया. यामध्ये 14% भारांश आपल्याला दिसतो आहे. यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. त्यामध्ये विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या, लसावी मसावी, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर प्रमाण, चलन आणि सरासरी या 7 उपघटकांमध्ये संख्यांवरील क्रिया विद्यार्थ्यांना कराव्या लागतात. अर्थातच संख्यांवरील क्रिया म्हटलं की आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ठिकाणी या 4 क्रिया अंतर्भूत होतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना उदाहरणार्थ सरासरी यामध्ये आपल्याला बेरीज करावी लागते आणि मग पुन्हा भाग द्यावा लागतो. म्हणजेच बेरीज आणि भागाकार या 2 संख्यांवरील क्रिया कराव्या लागतात. तसंच घातांकामध्ये सुद्धा जर घातांक दिलेला असतो त्यानुसार गुणाकाराची क्रिया करावी लागते. अशा प्रकारे आपल्याला संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये 14% भारांश आहे. तिसरा महत्वाचा घटक आहे भूमिती आणि हा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे ज्याला 20% भारांश त्याचा आहे आणि यामध्ये
असलेल्या 6 उपघटकांमध्ये आपण बघत असाल की अनेक प्रकारचे जे मूलभूत गणितातले भूमितीतले संबोध आहेत त्यातले शब्द आपल्या समोर दिसत असतील आणि आपणही ते शिकवले आहेत, समजून घेतले आहेत. तर विद्यार्थ्यांना सुद्धा बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन या सर्व शब्दांचं, या भूमितीतल्या मूलभूत संबोधांचे जे शब्द आहेत ते विद्यार्थ्यांना समजून सांगावेत आणि ते जर त्यांना समजले तर त्यावर आधारित प्रश्न सुद्धा विद्यार्थी सोडवू शकतात. समांतर रेषा व गुणधर्म, वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस, त्रिकोणाचे गुणधर्म, पायथागोरसचा सिद्धांत आणि चौकोनाचे गुणधर्म या संदर्भामध्ये 20% प्रश्न या भूमितीच्या घटकावरती विचारले जातात. आणि चौथा महत्वपूर्ण घटक आहे महत्व मापन आणि त्याला सुद्धा 20% भारांश आहे. त्याच्यामध्ये परिमाणे आहेत लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा यावरील प्रश्न विचारले जातात. परिमितीमध्ये त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती यांची परिमिती. विद्यार्थ्यांना परिमितीचा संबोध जर नीट समजला तर नक्कीच ते वेगवेगळ्या आकृतीची परिमिती काढू शकतात. क्षेत्रफळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ कसे काढायचे, त्या संदर्भाचे सूत्र कसे तयार होतात हे विद्यार्थ्यांना समजणं आवश्यक आहे. त्यामध्ये पृष्ठफळ व घनफळ, त्याच्यामध्ये घन असेल, दंडगोल असेल, इष्टिकाचिती असेल, शंकू व गोल या संदर्भात भूमितीतले हे संबोध जर समजले तर त्याचं महत्व मापन हे करायला विद्यार्थ्यांना सहज सोपं जाईल आणि त्यावरती भारांश आहे 20%. या गणिताच्या पेपरमध्ये 50 प्रश्न विचारले जातात आणि त्या 50 प्रश्नांमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे महत्व मापन. 5वा घटक आहे सांख्यिकी. यामध्ये भारांश 6% आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जर स्तंभालेख, जोड स्तंभालेख हे आलेखाचे जर माहिती असेल आलेखासंबंधी तर त्यांना ते प्रश्न सोडवता येतील. त्याच्यामध्ये मध्यमान काढता येत असेल तर नक्कीच त्यांना या सांख्यिकीवर येणारे प्रश्न सोडवता येतील. 6वा घटक आहे व्यावहारिक गणित. या व्यावहारिक गणितामध्ये 16% भारांश आहे आणि त्याच्यामध्ये शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, कमिशन, सूट अर्थात रिबेट या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांना व्यावहारिक गणिताच्या घटकामध्ये विचारले जातात आणि नक्कीच जीवनाशी संबंधित जे गणित आहे, व्यवहार आहे, तोही विद्यार्थ्यांना या माध्यमातून समजू शकतो. 7वा घटक आहे बीजगणित आणि या बीजगणितावरती 18% भारांश आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना संख्येऐवजी जेव्हा अक्षराचा वापर होतो किंवा एक्स, वाय वगैरे दिसायला लागतात तेव्हा काही मुलांना ते जमत नाही किंवा ते त्यापासून दूर जातात. तर नक्कीच आपल्याला जर संख्येसाठी अक्षर वापरताना विद्यार्थी जर अजून प्रेरित झाला किंवा त्याला जर समजायला लागलं तर निश्चितच बीजगणित त्याला सोपं वाटायला लागतं. बैजिक राशींचे अवयव असेल, त्यावरील क्रिया असतील, नित्य समानता म्हणजेच आयडेंटिटीज विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिकवतो तेव्हा ए अधिक बी चा वर्ग, ए वजा बी चा वर्ग हे जर आपण व्यवस्थितपणे एखाद्या आकृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजलं तर त्याचे नित्य समानतेचे सूत्र सुद्धा पाठ होतात किंवा त्याला ते समजतात. एकचल समीकरण व त्यावरील अधिक उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी सोडून घेतले पाहिजेत. बहुपदी व त्यावरील ज्या क्रिया आहेत त्याचे अवयव कसे पाडायचे तर हेही आपल्याला विद्यार्थ्यांना जर या बीजगणिताच्या घटकामध्ये समजावून सांगता आलं तर नक्कीच आपल्याला 18% प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता येतील. आणि गणित म्हणजे पेपर 1 मधील हा गणित जो विषय आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थी नक्कीच शिष्यवृत्ती धारक होतात. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीच्या या परीक्षेतील पेपर 2 मध्ये इंग्रजी म्हणजेच तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी यांची परीक्षा होते. इंग्रजी विषयामध्ये आपल्या समोर दिसत असेल 7 घटक असतात, युनिट्स 7 आणि त्याचे सब युनिट आपल्याला दिसत आहेत. आपण प्रत्येक युनिट निहाय जर आपला वेटेज आपल्याला दिसत असेल, पहिलं युनिट आहे व्होकॅब्युलरी आणि त्याचे सब युनिट्स 8 आहेत. या व्होकॅब्युलरी मध्ये विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती तपासली जाते, त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्याला 16% मार्क्स आहेत. या व्होकॅब्युलरी मध्ये रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लूज, रायटिंग कंटेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स, अपोजिट अँड सिमिलर मीनिंग वर्ड्स, वर्ड फॉर्मेशन, होमोफोन्स, फ्रेजेस, रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर क्ल्यू प्रोव्हाइडेड, गेसिंग द मीनिंग ऑफ वर्ड. तर या 8 सब युनिट मध्ये 16% प्रश्न असतात. एकूण 25 प्रश्न या इंग्रजी विषयाचे विचारले जातात. त्यापैकी 16% प्रश्न
हे पहिल्या युनिटवर अर्थात व्होकॅब्युलरीवर विचारले जातात. दुसरं युनिट आहे वर्ड पझल्स. याच्यामध्ये आपण पझल्स ज्या वेगवेगळ्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये सुद्धा टाकलेल्या आहेत, क्रॉसवर्ड पझल्स जर आपण न्यूजपेपरमध्ये सोडवले असतील, रिडल सोडवले असतील, काही ग्रीड आपण बघितलं असेल तर त्याच्यावरती 8% प्रश्न असतात. विद्यार्थ्यांचं जे इंग्रजीचं ज्ञान आहे ते तपासण्यासाठी वर्ड पझल्स या ठिकाणी या परीक्षेमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. तिसरं युनिट आहे लँग्वेज स्टडी, म्हणजेच भाषेचा अभ्यास विद्यार्थ्यांचा किती आहे त्याला खूप जास्त महत्वाचं स्थान याच्यामध्ये 12 अंशामध्ये आहे आणि 24% प्रश्न हे या लँग्वेज स्टडीमध्ये विचारले जातात. त्यामध्ये पहिला सब युनिट आहे सेंटेन्स फॉर्मेशन. बघा, आपण BA MA किंवा उच्च शिक्षण घेतलेलं असतं तरी सुद्धा इंग्रजी बोलण्यामध्ये आपला जो आपल्याला खूप वेळ लागतो किंवा आपण ते बोलण्यामध्ये थोडंसं संकोचतो आणि म्हणून विद्यार्थ्यांना सेंटेन्स फॉर्मेशन करता यायला पाहिजे, सेंटेन्स बनवता आली पाहिजे. त्यानंतर दुसरा सब युनिट आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस समजायला पाहिजे. पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट या संदर्भातले काही प्रश्न असतात. आणि त्याच्यानंतर आहे चौथं सब युनिट आहे मॉडल ऑक्झिलरीज आणि 5वा आहे टेन्सेस. तर या 5 उपघटकांवरती 24% प्रश्न विचारले जातात. अर्थात विद्यार्थ्यांच्या भाषा अभ्यासात किंवा भाषाच्या ज्ञानामध्ये, इंग्रजी भाषेच्या ज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना संवाद साधता यावा, त्याला त्याची वाक्य बनवता यावी, हा महत्वपूर्ण भाग याच्यामध्ये या ठिकाणी विचारला जातो. त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. चौथा घटक आहे युनिट आहे ग्रामर, अर्थात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. अतिशय महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि डिग्री याच्यामध्ये 12% जो भाग आहे असा भारांश या चौथ्या घटकाला विचारला जातो आणि म्हणून शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा त्या प्रमाणात अभ्यास करणं गरजेचं आहे. 5वं युनिट आहे क्रिएटिव्ह रायटिंग. महत्वाचा भाग, जसं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग, या बेसिक कौशल्यांमध्ये क्रिएटिव्ह रायटिंग हा एक महत्वपूर्ण भाग आहे. ज्याचे सब युनिट जर आपण बघितले की शॉर्ट नोट लिहिणे, डायलॉग लिहिणे, स्लोगन्स लिहिणे, ॲडव्हर्टाइजमेंट्स लिहिणे, न्यूज, ईमेल, वेबसाईट आणि SMS लँग्वेजेस. शिक्षक मित्रो, आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांना एखादा SMS लिहिता येणं, SMS टाईप करता येणं, ईमेल पाठवता येणं किंवा एखाद्या आपल्या शाळेमध्ये झालेला क्रीडा महोत्सव किंवा शाळेमध्ये झालेला गुणगौरव या संदर्भामध्ये इंग्रजीतली बातमी एक 7-8 ओळीमध्ये लिहिता येणं किंवा आपण एखादी जाहिरात इंग्रजीमध्ये लिहिता येणं ही एक क्रिएटिव्ह रायटिंग आहे. किंवा स्लोगन्स, एखादा कार्यक्रमासंदर्भित स्लोगन किंवा घोषवाक्य लिहिता येणं, डायलॉग लिहिता येणं, यासाठी क्रिएटिव्ह रायटिंग वरती प्रश्न विचारले जातात आणि त्याला 16% वेटेज या युनिटमध्ये आहे आणि हा महत्वपूर्ण भाग आहे. एकदा विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये लिहिता यायला लागलं तर त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि या संदर्भातल्या 8 उपघटकांवरील प्रश्न विद्यार्थी सहज चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. 6वा घटक आहे रीडिंग स्किल्स. आता सांगितल्याप्रमाणे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग, त्यामध्ये रीडिंग स्किल मध्ये बघा 20% वेटेज आहे आणि त्याच्यामध्ये प्रोज रीडिंग, त्याच्यात 70 to 80 वर्ड्स असलेला एखादा परिच्छेद, उतारा इंग्रजीचा आपल्या विद्यार्थ्यांना दिला जातो आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. अर्थातच विद्यार्थ्यांच्या रीडिंग स्किल चांगला असेल, त्याला जर समजपूर्वक, आकलनपूर्वक वाचन करता येत असेल तर नक्कीच तो या उपघटकाचे प्रश्न नक्की सोडवू शकतो आणि 20% प्रश्न त्या विद्यार्थ्याला जर आले तर इंग्रजीच्या माध्यमातून चांगले मार्क्स शिष्यवृत्तीला विद्यार्थ्यांना मिळू शकतात. 7वा जो आहे घटक मिसलेनियस, त्याच्यामध्ये गेम्स आणि क्लॉक यावर आधारित 4% प्रश्न विचारले जातात. अर्थात इंग्रजीच्यावर आधारित एखादा खेळ आपण जसा घेतो त्या खेळाच्या आधारित प्रश्न किंवा इयत्ता 8वी पर्यंतच्या आतापर्यंत जे आपण शिकलो त्यावर आधारित 4% प्रश्न विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर आधारित विचारले जातात. अशा प्रकारे एकूण 100% वेटेज असलेलं इंग्रजीचं हे 25 गुणांसाठीचा पेपर 2 मधला भाग आपण युनिट निहाय समजून घेतला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महत्वपूर्ण विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण 11 घटक समाविष्ट आहेत. त्या 11 घटकांचं जर आपण भारांश बघितला त्या भारांशानुसार एकूण 50 प्रश्न
बुद्धिमत्ता चाचणीवर विचारले जातात. त्यामध्ये पहिला घटक आहे आकलन. या आकलन घटक मध्ये उपघटक जर आपण पाहिले तर त्याला भारांश आहे 10%. सूचना पालन, वर्णन व मजकूर, भाषाज्ञान, इंग्रजी अक्षरमाला या 3 उपघटकांमध्ये आकलनावर प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांना दिलेली सूचना समजते की नाही, ते वर्णन आणि मजकूर समजतो की नाही, भाषेचं ज्ञान आहे की नाही, याचं परीक्षण या उपघटकांच्या माध्यमातून केलं जातं. दुसरा घटक आहे वर्गीकरण. याला भारांश आहे 10%. या वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला, इंग्रजीची वर्णमाला याला 10% भारांश आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तिसरा घटक आहे समसंबंध. यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला, त्यामध्ये इंग्रजी वर्णमाला या संदर्भाचे प्रश्न विचारले जातात आणि त्याला भारांश आहे 10%. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना संबंध समजणे महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये समसंबंध शोधताना दिलेल्या संख्यांचा समसंबंध जोडणे, आकृत्यांचा समसंबंध जोडणे, वर्णमालेचा समसंबंध जोडणे आणि मग आपल्या उत्तरापर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचं असतं आणि तेव्हाच तो अचूक उत्तर नोंदवू शकतात विद्यार्थी. आणि म्हणून या घटकाला अनुसरून आपण जर चांगला सराव विद्यार्थ्यांना दिला तर नक्कीच या समसंबंधावर येणाऱ्या प्रश्नांना विद्यार्थी चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. चौथा घटक आहे क्रम. या क्रम याच्यामध्ये 5 उपघटकांचा समावेश आहे. त्यामध्ये संख्या म्हणजे संख्यांचा क्रम विचारला जाऊ शकतो, आकृत्यांचा क्रम विचारला जाऊ शकतो, चिन्ह, चुकीचे पद ओळखणे, वर्णमाला. अर्थात जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ऑड मॅन आउट शोधा किंवा दिलेल्या संख्यांमधील वेगळी संख्या शोधणे, चुकीचे पद ओळखणे, वर्णमाला इंग्रजीच्या याच्यावर सुद्धा या क्रमानुसार प्रश्न विचारले जातात आणि त्याला 12% भारांश त्या घटकाला आहे. पाचवा जो घटक आहे तो आहे सांकेतिक भाषा. या सांकेतिक भाषेमध्ये आकृत्या, अंक आणि अक्षरे यांना संकेताने विचारलं जातं आणि त्याचा संकेत जो दिलेला असतो तो जर समजून घेतला तर त्यानुसार येणारे प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतात आणि याला भारांश आहे 6%. सहावा घटक आहे लयबद्ध मांडणी. या लयबद्ध मांडणीमध्ये आपल्याला अक्षरांचा वापर केलेला असतो, चिन्हांचा वापर केला असतो, अंकांचा वापर केलेला असतो आणि त्यामध्ये प्रश्न तयार केले असतात आणि त्यावर आधारित प्रश्न त्या लयबद्ध मांडणी जर त्या विद्यार्थ्याला समजली तर नक्कीच त्याचे उत्तर तो विद्यार्थी सोडवू शकतो आणि त्याचा भारांश आहे 6%. सातवा जो मुद्दा आहे उपघटक 7 आहे मनोरे. यामध्ये अंकांचा वापर केलेला असतो, अक्षरांचा वापर केलेला असतो आणि त्यावर आधारित 6% प्रश्न हे विचारले जातात. यामध्ये मनोऱ्यांमध्ये संख्यांची किंवा अक्षरांची रचना केलेली असते आणि त्या रचनेवर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात आणि त्यानुसार मनोरा समजून घेऊन विद्यार्थी जर त्याचं विद्यार्थ्याने उत्तर दिलं तर नक्की ते अचूक पर्यायापर्यंत पोहोचतात. आठवा मुद्दा आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा. यामध्ये अंक, अक्षरे आणि आकृत्या या घटकावरती जो भारांश आहे तो 6% आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंक आणि अक्षरांचे प्रतिबिंब कसे तयार होते या संदर्भामध्ये प्रश्न या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात. उदाहरणार्थ एखादा प्रश्न दिला जातो, त्याचे पाण्यातील प्रतिबिंब, त्याचे आरशातील प्रतिबिंब हे विद्यार्थ्यांना विचारलं जातं. बरेच विद्यार्थी त्या संदर्भामध्ये व्यवस्थित आरसा आणि पाणी या संदर्भातल्या प्रतिबिंबांचा अभ्यास करून, सराव करून त्याचं जर उत्तर दिलं किंवा एखादा अंक, एक हा अंक आरशामध्ये कसा दिसतो, एक हा अंक पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये कसा दिसतो, या संदर्भामध्ये सरावाने विद्यार्थ्यांना या प्रकारचे प्रश्न सोडवायला मदत होते. 9वा जो घटक आहे तो आहे तर्क व अनुमान. यामध्ये भाषिक या उपघटक जो आहे त्याच्यामध्ये वय, वेळ व घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान काढणे, लॉजिकल थिंकिंग
या अर्थाने हे प्रश्न विचारले जातात, त्याला 12% भारांश असतो. यामध्ये विद्यार्थ्यांचा तर्क विकसित करणे आणि दिलेल्या माहितीवरून अनुमान काढता येणे हे जर विद्यार्थ्याला जमलं तर नक्कीच यावरील प्रश्न सोडवता येतात. अभाषिक जे उपघटक आहे त्याच्यामध्ये घनाकृती ठोकळे दिलेले असतात, त्रिकोण व चौकोन मोजणे हे सुद्धा दिलेलं असतं. त्रिकोण आणि चौकोन मोजण्यासाठी सुद्धा एक चांगला सराव विद्यार्थ्यांना दिला तर कोणत्या शिरोबिंदूमधून किती रेषा आहेत आणि ते त्रिकोण जर त्याला मोजले 1, 2 आणि 3 काढून, तर्क व अनुमान म्हणजेच लॉजिकल थिंकिंग यामध्ये विद्यार्थ्यांना अभाषिक जे उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये त्रिकोण व चौकोन मोजणे, चौरस मोजणे, आयत मोजणे यावर आधारित प्रश्न येतात. आपण जर दिलेला त्रिकोण बघितला, या त्रिकोणामध्ये आपण त्याला मार्क करूया 1, 2 आणि 3. तर त्यानुसार त्याची फक्त आपल्याला बेरीज करावी लागेल. त्याला आपण लिहूया 1, 2 आणि 3. या ठिकाणी त्रिकोण जर आपल्याला मोजायचे असतील तर त्या 1, 2 आणि 3 ची आपल्याला बेरीज करावी लागेल. पायाच्या एकूण भागांची बेरीज जी आहे 1, 2 अधिक 3 बरोबर 6 त्रिकोण. आणि याला नाव देऊन आपण त्रिकोणही लिहून काढू शकतो, परंतु शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशा प्रकारे त्रिकोण दिलेले असतात आणि त्यातले एकूण त्रिकोण विचारलेले असतात. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने पायाच्या एकूण भागांची संख्या मांडता आली आणि त्याची बेरीज करता आली तरी त्रिकोण किती आहेत हे विद्यार्थ्यांना सहज काढता येतं. आपण अशाच पद्धतीने चौकोन, चौरस आणि आयत या संदर्भात सुद्धा काही सूत्र आहेत किंवा त्या विद्यार्थ्यांना ते मोजायला आपण सांगू शकतो आणि न मोजताही विद्यार्थी ते उत्तर शोधू शकतात. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये इयत्ता 8वीच्या परीक्षेतील 10वा घटक आहे कूट प्रश्न आणि या कूट प्रश्नामध्ये एकूण उपघटक आहेत 5 आणि त्याला एकूण भारांश आहे 12%. विद्यार्थ्यांना कूट प्रश्न म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना ते आवडतं आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये याला महत्वाचं स्थान आहे. रांगेतील स्थान ओळखणे, दिशांवरील प्रश्न, दिनदर्शिका, वेन आकृती आणि गणिती कोडे. विद्यार्थ्यांना रांगेतील स्थान शिकवत असताना प्रत्यक्ष जर विद्यार्थ्यांची रांग करून आपण विद्यार्थ्यांना सांगितलं की रांगेत 5वा विद्यार्थी, मागून 7वा विद्यार्थी, रांगेतील पुढील स्थान, मागील स्थान आणि एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं स्थान त्या रांगेमध्ये सांगता येणं हे जर एकदा जमायला लागलं तर रांगेतील स्थानांवरील प्रश्न तो विद्यार्थी सोडवू शकतो. दिशांवरील प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांना दिशांचं ज्ञान असेल तर नक्कीच विद्यार्थी त्या ठिकाणी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किंवा ज्या उपदिशा आहेत त्यावर आधारित सुद्धा प्रश्न विद्यार्थी सहज सोडवू शकतील. दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरच्या आधारित जे प्रश्न आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना सोडवता येण्यासाठी प्रत्यक्ष एखाद्या महिन्याचं किंवा पूर्ण वर्षाचं कॅलेंडर सुद्धा विद्यार्थी तयार करू शकतात आणि त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थी सहज सोडवू शकतात. काही माहितीचं ज्ञान विद्यार्थी दिनदर्शिकेच्या आधारे तयार करून आपण जर त्या दिनदर्शिकेवरील प्रश्न विद्यार्थ्यांना स्वतः तयार करायला सांगितले तर नक्कीच विद्यार्थी चांगले कूट प्रश्न तयार करू शकतील. वेन आकृतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या आणि त्यानुसार येणारे प्रश्न विचारले जातात. गणितातील कोडे अर्थात इयत्ता 8वी पर्यंतचे जे गणित आहे त्यावर आधारित गणिती कोडे या कूट प्रश्नांमध्ये विचारले जातात. 11वा घटक आहे आकृतीचे पृथक्करण. त्याला 10% भारांश आहे. त्यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे, दिलेली आकृती अपूर्ण असते आणि तिला पूर्ण करताना कोणता भाग जोडावा लागेल यावर आधारित प्रश्न असतो. तंतोतंत आकृती ओळखणे, दिलेल्या आकृतीमध्ये निरीक्षण करून या ठिकाणी तंतोतंत आकृती ओळखताना विद्यार्थ्याचं निरीक्षण किती चांगलं आहे हे तपासलं जातं आणि म्हणून तंतोतंत आकृती ओळखता येण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या आकृतीचं योग्य पृथक्करण करणं गरजेचं आहे. तिसरा जो उपघटक आहे घडीच्या आकृत्या. तर कागदाची घडी करून त्या ठिकाणी कशी आकृती तयार होते किंवा घडीच्या आकृत्यांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्याला काही प्रश्न सोडवता आले पाहिजेत. तर त्यावर आधारित सुद्धा प्रश्न जर सोडवले तर नक्कीच चांगला सराव होईल. लपलेली आकृती शोधणे. एखाद्या दिलेल्या आकृतीमध्ये लपलेली आकृती शोधण्यासाठी
त्याच्या खालील पर्यायानुसार विद्यार्थ्यांनी लपलेली आकृती शोधायची असते. अशा पद्धतीने आकृतीचे पृथक्करण या घटकावर या 4 उपघटकांचे प्रश्न विचारले जातात आणि एकंदर या 11 घटकांमध्ये वेगवेगळे उपघटकांवरचे असे एकूण बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न विचारले जातात आणि या स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून आपण बुद्धिमत्ता चाचणीकडे नक्की बघू शकतो आणि चांगला सराव या माध्यमातून इयत्ता 8वीच्या मुलांचा जर आपण घेतला तर विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होऊ शकतात. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 यांचं अध्ययन अध्यापन कशा प्रकारे व्हावं याविषयी अगदी थोडक्यात मी आपलं मत मांडत आहे. शिक्षक मित्रांनो, इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अध्ययन अध्यापन करत असताना खऱ्या अर्थाने विद्यार्थी इयत्ता 7वी पर्यंत त्याने मिळवलेलं ज्ञान आहे, संपादित केलेलं ज्ञान आहे, त्यावर आधारित बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे भाषा विषयामध्ये सर्वात महत्त्वाचं त्या विद्यार्थ्याला आकलन हा महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून भाषा समजणे, समजपूर्वक वाचन करता येणे आणि एखादा वाचलेला मजकूर त्याला लिहिता येणे हे महत्त्वाचं असतं आणि म्हणून मराठीमध्ये आकलन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यासाठी सराव करत असताना विद्यार्थ्यांना आजपासूनच किंवा ते सराव करत असतील तर त्यांनी रोज किमान एक उतारा वाचावा, त्यावर आधारित प्रश्न सोडवावेत. एखाद्या वर्तमानपत्रातला उतारा वाचून त्याला काय समजलं या संदर्भातलं समजपूर्वक वाचनही आपल्याला तपासता येईल आणि म्हणून या अध्ययन अध्यापनामध्ये मराठी विषयासाठी नक्कीच आपण विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी प्रेरित करावं आणि त्याला जास्तीत जास्त उतारे जर त्याने वाचले तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचं आकलन वाढेल आणि त्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगलं यश मिळू शकेल. दुसरा विषय आहे गणित. गणितामध्ये विद्यार्थ्यांना जे घटक आपल्याला शिकवायचे आहेत ते इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिकलेले घटक महत्त्वाचे आहेतच, परंतु इयत्ता 8वीचा जो भाग आहे त्यावर सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण भाग समजून घ्यावा लागेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया या 2 भागावरती जवळजवळ 20% वेटेज आहे आणि म्हणून संख्याज्ञानावर वेगवेगळे संच समजून सांगताना नेमकं परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना अतिशय प्रयत्नपूर्वक आपल्याला समजून सांगावं लागेल. एखाद्या संख्या रेषेवरती वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 कशा पद्धतीने आपण डिनोट करतो किंवा संख्या रेषा समजून सांगताना आपल्याला विद्यार्थ्यांना संख्यांचा परिचय जास्तीत जास्त करून दाखवता येतो. उदाहरणार्थ एखाद्या संख्या रेषेमध्ये आपण एक संख्या रेषाच थोडक्यात बघूया. संख्या रेषा आतापर्यंत विद्यार्थी जे शिकतात त्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4 आणि ऋण आणि धन संख्या आपण त्या संख्या रेषेवरती दाखवतो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 8वी मध्ये 1 आणि 2 यामध्ये काही संख्या दाखवता येतात का? कारण दिलेल्या संख्या रेषेवरती 0 ते 1 किंवा 1 ते 2, 3 ते 4 यामध्ये किती संख्या असतात तर आपण स्पष्ट केलेलं असतं की या संख्या रेषेमध्ये या अंकांमध्ये सुद्धा अनेक असंख्य संख्या आहेत. आता 0 आणि 1 मध्ये आपण संख्या दाखवू शकतो 1/2 म्हणजेच 1/2. पुन्हा विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो की 0 आणि 1/2 मध्ये सुद्धा काही संख्या दाखवता येतील का? तर अशा पद्धतीने आपण त्याला जर वाढवत नेलं तर संख्या रेषांच्या संदर्भातील प्रश्न विद्यार्थ्यांना समजत जातील आणि या संख्या रेषेवर पुढे त्याला क्रिया पण करता येतील. आपल्याला जर या ठिकाणी 7/2 ही संख्या दाखवायची असेल तर विद्यार्थ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस त्याचं मार्किंग कसं तो करतो याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. 1 ला तो 2/2, त्यानंतर 3/2, पुढे 2 ला 4/2, 5/2, 3 ला 6/2 आणि मग शेवटी
तो 3 आणि 4 मध्ये 7°-2 अशा पद्धतीचं मार्किंग करतो आणि या संख्या रेषावर अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत विचारले जाऊ शकतात. एखादी संख्या रेषा दिलेली असते आणि तिथे बॉक्स करून क्वेश्चन मार्क दिलेला असतो की इथे कोणती संख्या दाखवली जाईल आणि त्याचे पर्याय दिलेले असतात. त्यानंतर संख्येवरील क्रिया करताना विद्यार्थ्यांना परिमेय संख्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आणि वर्गमूळ काढता येणे, घन आणि घनमूळ करता येणे, दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांक दाखवता येणे, घातांक समजणे, हेही गणितामध्ये या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. या अध्ययन अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना त्या घटकासंबंधी असलेली माहिती म्हणजे थोडक्यात त्याचा जो गणिती संबोध आहे तो 100% क्लिअर असेल, चांगला असेल तर नक्कीच त्यावरचे प्रश्न त्याला सोडवता येतात. उदाहरणार्थ महत्वमापन मध्ये लांबी, रुंदी, वस्तुमान, धारकता यामध्ये त्याचे जे परिमाण आहेत ते जर व्यवस्थित असतील तर नक्कीच त्याला त्यावरचे प्रश्न सोडवता येतील. म्हणजे एखादं क्षेत्रफळ दिलेलं असेल तर त्या क्षेत्रफळामध्ये चौरस मीटर हे एकक द्यायचं आहे की चौरस सेंटीमीटर द्यायचं आहे, परिमितीमध्ये एकक काय लिहायचं आहे तर परिमितीमध्ये आपण सेंटीमीटर, मीटर अशा पद्धतीने देतो. तर क्षेत्रफळामध्ये चौरस सेंटीमीटर नेमकं काय तर हेही त्याला मांडता यावं. आणि बऱ्याच प्रश्नांमध्ये एकक जे आहे ते वेगळं दिलेलं असतं आणि मग विद्यार्थी पर्यायामध्ये चुका करतात. तर हेही आपल्याला या अध्ययन अध्यापन करत असताना गणिताचं खूप महत्वाचं आहे. आणि इयत्ता 8वीचा जो गणिताचा कंटेंट आहे तो खूप व्हास्ट आहे. त्यामुळे प्रत्येक घटकानुसार विद्यार्थ्यांना आपल्याला अध्ययन अध्यापन करणं गरजेचं आहे. आलेखाचाही सराव आपल्याला विद्यार्थ्याला द्यावा लागेल. आलेखाची वही किंवा आलेख देऊन आपण त्याचा सराव घेऊ शकतो. स्तंभालेख कसा काढायचा आहे, जोड स्तंभालेख कसा काढायचा आहे, वृत्तालेख कसा काढायचा आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांना घेता येईल. शेकडेवारी समजून सांगताना नेमकं शेकडेवारी म्हणजे काय, त्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या संदर्भातले उदाहरणं विद्यार्थ्यांना आपण सूत्र नाही तर सूत्राच्या पलीकडे जाऊन कसे सोडवायचे तर त्याही सराव विद्यार्थ्यांना आपल्याला द्यावा लागेल. बीजगणितामध्ये नित्य समानता मी सांगितलं आधीच, तर त्या नित्य समानतेमध्ये a+b² तो कशा पद्धतीने तयार होतो तो जर आपण एखाद्या शीट वरती तयार करून दाखवला तर a+b² = a² + 2ab + b². तर हे मांडणी आपल्याला विद्यार्थ्यांना करून दाखवता येईल आणि ही नित्य समानता दाखवताना त्याला प्रॉपर त्याचं आकलन होईल आणि नक्कीच तो ते लक्षात ठेवेल. आणि या नित्य समीकरणांचा सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापर करता येतो. इंग्रजी विषयाच्या अध्ययन अध्यापनामध्ये महत्वपूर्ण भाग आहे की विद्यार्थ्याला इंग्रजीचं वाचन करता येणे. इंग्रजीचं वाचन त्याला समजपूर्वक येत असेल तर नक्कीच त्याला त्या विषयाचं जे उतारे असतील त्यावरचे प्रश्न सोडवता येतील. त्यावरती असणारा जो लँग्वेज स्टडी आहे, व्होकॅब्युलरी आहे ते त्याला जमेल. सेंटेन्स फॉर्मेशन जमत असेल तर नक्कीच विचारलेल्या प्रश्नांमध्ये कोणता टेन्स वापरायचा आहे, कोणतं ऑक्झिलरी व्हर्ब त्या ठिकाणी वापरायचं आहे, क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये त्याला एखादा स्लोगन तयार करता येतो का, किंवा एखादा ऍडव्हर्टाइजमेंट लिहिता येते का, किंवा एखादी शॉर्ट नोट तयार करता येते का, न्यूज तयार करता येते का, यासाठी क्रिएटिव्ह रायटिंगचा सुद्धा सराव आपल्याला या अध्ययन अध्यापनामध्ये देता येईल. शिक्षकांनी इंग्रजीच्या आवडी संदर्भात विद्यार्थ्यांना छोटी छोटी इंग्रजीची पुस्तकं वाचायला दिलीत किंवा इंग्रजीचा न्यूजपेपर मधल्या बातम्या विद्यार्थ्यांना वाचायला दिल्यात तर चांगल्या प्रकारचा सराव आपल्याला करता येईल. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये खूप सारे घटक आहेत की त्या घटकांमध्ये विद्यार्थ्यांना आनंद वाटतो सोडवायला. आकृत्यांवरील प्रश्न असतील, इंग्रजी वर्णमालेवरील प्रश्न असेल, क्रम ओळखणे असेल, सांकेतिक भाषेवरील प्रश्न असतील, याचा सराव आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जास्त घ्यावा लागेल. आणि विद्यार्थी गणितापेक्षा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जास्त स्कोर करतात कारण त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो. आकृत्यांनुसार त्याचा क्रम समजतो. त्यांची किंवा अक्षरांचा वापर करून असतील लयबद्ध मांडणी असेल, चिन्हांचा वापर असेल, अंकांचा वापर असेल, यामध्ये किंवा पाण्यातील आणि आरशातील प्रतिबिंब असेल, प्रतिमा असतील, हे सुद्धा आपल्याला या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सराव घेता येईल. विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणीचे कूटप्रश्न सोडवायला फार आवडतं आणि त्यानुसार ते सरावाच्या माध्यमातून बुद्धिमत्ता चाचणीचं अध्ययन अध्यापन आपण
जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. मला खात्री आहे की अत्यंत कमी वेळात या चारही विषयांचं अध्ययन अध्यापन आपल्या समोर मांडणं शक्य नाही, पण तरीही आमचा हा प्रयत्न असेल की या पुढच्या काळातही आपल्याशी आम्ही सहभागी असू आणि आपल्याला कुठले प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्याशी संवाद करू शकता. आपण नक्कीच इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्यांना सुलभन करूया.